नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी दीपालीच क्रिएटिव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून आणि हृदयपूर्वक स्वागत आहे बरं का. आज डायरेक्ट मी किचनमधूनच दाखवते तुम्हाला, कारण सगळं काही वरचं काम जे पण नव्हतं तर ते सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि हा ब्लॉग आहे कालचा, म्हणजे शनिवारचा. तर शनिवारी सकाळी सगळ्यांना डब्याला वगैरे, म्हणजे दोघीजणी जातात, आदित्य अनुश्री. तर हॅपी अन्वीची ते स्कूल नसते, शनिवारी सुट्टी असते त्यांना. मग त्यासाठी त्यांना दोघींना डबे बनवून दिलेले होते शॉर्टकटमध्ये, म्हणजे पोहे वगैरे बनवलेले होते. त्यानंतरनं मग नाश्ता वगैरे सगळ्यांनी केला आणि मी हॅपीला अंघोळ वगैरे घातली. आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी इथे चालू झालेली होती माझी, म्हणजे उशिरा म्हटलं तरी 11:30 वगैरे वाजलेले होते. आता काय बनवते मी म्हटलं तर आता मेथीची गड्डी पण एवढी स्वस्त झालेली आहे. आता मेथीची गड्डी म्हटल्यानंतर तुम्हाला भाजी किंवा दुसरं काय सुचत असेल तर ठीक आहे. आमच्याकडे ना आता 10 रुपयाला 2 गड्ड्या किंवा 1 गड्डी अशी एवढी स्वस्त अशी झालेली आहे. म्हणजे सगळ्याच भाज्या ऑलमोस्ट हे झालेले आहेत, स्वस्त झालेले आहेत आता हिवाळ्यामध्ये. म्हणजे आणि ताज्या पण भेटतात ते खूप. आणि हिवाळ्यामध्ये जे पण पालेभाज्या वगैरे कुठले पण असतात ना, भाज्या फळभाज्या, तर त्या खायला वेगळेच, म्हणजे त्याची चव वगैरे वेगळीच असते हिवाळ्यातल्या भाज्यांची, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातल्यापेक्षा पण खास करून. तर मी 3-4 भाज्या आणलेले होते, म्हणजे 3-4 गड्डी आणलेले होते ह्याची मेथीची. मग त्यातलीच एक गड्डी अशी स्वच्छ धुवून निवडून वगैरे बारीक अशी चिरून ठेवलेली होती. आता म्हटली त्याचीच भाजी वगैरे न बनवता मस्त असं काहीतरी आपण त्याचं वेगळं बनवूया, म्हणून ना मी ते मेथीचे पराठे बनवते. तर त्यासाठी मी इथं घेतलेली आहे गव्हाचं पीठ. आणि गव्हाच्या पिठामध्ये मी जिरं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण करून टाकली. आणि त्याच्यानंतरनं आता भरपूर अशी भाजी टाकते मी. तर भाजी ह्याला कट केली तरीसुद्धा एक पानं होती, तर बारीक बारीक बघून मी याला करते. जसं म्हणजे एकदम मोठे मोठे पानं असलेली ते काढून ठेवली. आणि भरपूर असे होत होते एका गड्डीचीसुद्धा, म्हणून मी त्यातली थोडी घातली आणि थोडीशी ठेवलेली होती. परत एकदा डाळीमध्ये वगैरे टाकून मला भाजी बनवायला येईल दुसऱ्या भाजीसोबत ॲड करून, म्हणून टाकलेली आहे. नाहीतर जास्त जर झाली ना तर एकदम पूर्ण चपाती ग्रीनच होईल, म्हणजे पराठा बरं का. त्यामुळे टाकलेली नव्हती. आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. एवढी सगळी चिरून ठेवली होती ना, तर ती सगळी मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकलेली होती. आणि मध्ये मला ह्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवायचा होता, म्हणून तो तसा अधूनमधून तुम्हाला रेडी झालेला दिसतोय. त्यानंतर मी टाकलेले आहे याच्यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ टाकली. आणि हळद वगैरे टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचे. आणि हे काय म्हणतात आपल्याला, पोहे होते माझ्याकडे, म्हणजे मी सकाळी पोहे बनवले होते ना, तर माझ्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये भिजले गेले तर त्यासाठीच जास्त होत होते, म्हणून मी एका वाटीमध्ये काढून ठेवली होती, वाटीभर पोहे. आणि तेच आता मी म्हटले आता ह्याचं काय करायचं, तर काय ठेवली तर होती मी तसंच काहीतरी करूया म्हणून, पण म्हटले आता चला ह्याच्यामध्ये टाकून आपण मळून वगैरे घेऊया, म्हणून ते पण सुद्धा टाकलेले होते मी. तर तुम्ही हे स्किप करा पोहे वगैरे. आणि बेसन टाकायचं थोडंसं, आणि बेसनने छान असं सॉफ्ट हे येतं मॉइश्चर. आणि त्यानंतरनं टाकलेले आहे मी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कसं छान असं क्रिस्पीपणा येतो पराठ्याला. छान असं खरपूस भाजले ना तर एकदम असं थोडंफार बारीक गॅसवरती भाजलं तर छान कुरकुरीत होतात ते, पातळ जरी लाटले तर आपण. त्यासाठी मी टाकलेलं होतं तांदळाचं पीठ. आणि छान हे असं एकत्र असं याचं मस्त घट्टसर गोळा हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं. आणि मळून झाल्यानंतर ना वरून तेल जरा लावायचं आणि एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. मी लगेचच घेणार होते, जरा तेल वगैरे लावून ना लगेच बनवायला घेणार होते, कारण ह्यांना जायचं होतं कामासाठी, तर त्यामुळे त्यांना खायला पण आणि डब्यासाठी मला बनवायचं होतं. त्यासाठी लगेचच घेतलेली होती मी. आणि हो, कालचा तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल ना, तर मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनल पेजवरती आहे. तुम्ही चेक केला नसेल किंवा बघितला नसेल तो व्हिडिओ, तर प्लीज चेकआउट करा आपल्या चॅनल पेजवरती. आणि शॉर्ट्स वगैरे रोज एक व्हिडिओ अपलोड येत असतो, किमान 2-3च्या दरम्यान व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर शक्यतो तुम्ही त्या टायमिंगमध्ये अवेलेबल असाल यूट्यूबवरती तर नक्की नोटिफिकेशन येईल तुम्हाला, आणि सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओसाठी. आणि सध्या ना संक्रांत येते तोंडावरती, म्हणजे 2-3 दिवसावरतीच आहे संक्रांत. तर तुम्हाला उखाणे वगैरे, म्हणजे उखाण्याचे व्हिडिओ वगैरे सर्च वगैरे करत असाल तर आपल्या चॅनल पेजवरती ऑलरेडी उखाण्याचा व्हिडिओ आहे, मी पोस्ट केलेला आहे. तर तुम्ही नक्की चेकआउट करा. खूप छान असे सुंदर ऐतिहासिक उखाणे मी त्याच्यामध्ये म्हणजे एडिट केलेले आहे. तर तुम्ही नक्की एडिटसुद्धा केलेले आहेत. आणि मी स्वतः व्हॉइस ओव्हर वगैरे काय केलेलं नाही आहे, माझा समोरचा व्हिडिओ आहे तो. तर खूप छान पद्धतीने तुम्हाला अगदी छोटे आहेत आणि लगेच असं पटकन तुम्हाला शिकायला मिळेल. तर त्या पद्धतीचे ते उखाणे आहे, तर नक्कीच चेकआउट करा.
प्लीज. आता इथे मी पराठा भाजून घेते पहिलावाला आणि हे पराठे ना एकदम असे खरपूस भाजले ना मेथीचे पराठे तर खायला छान लागतात आणि थोडेसे पातळ लाटायचे. एकदम जाड लाटले ना तर ते बरोबर खायला लागत नाही. गरम गरम ठीक आहे, कसे पण जाड आणि पातळ दोन्ही पण. पण थंड झाल्यानंतर ना जाड पराठे खायला नको वाटतं. म्हणजे एवढी भारी म्हणजे टेस्ट वगैरे त्याची लागत नाही. जे पातळ पराठे खाण्यामध्ये मजा आहे, स्पेशली मेथी पराठ्यामध्ये. मस्त असं खालून वरून तूप लावून टाकायचं भरपूर असं आणि मगच हे तूप लावल्यानंतरच एवढे भारी टेस्टी लागतात ना पराठे, कुठलेही असू दे पराठे. तर अन्वीला तर ते खूपच आवडलेले होते. दहीसोबत तिने दिलं होतं तिला खायला, तर एकदम मस्त झालेले होते. आणि बघा हे जेवण वगैरे माझी सगळी झालेली होती. घरातली कामं सगळी आवरून येईपर्यंत तर इथं बघा बाहेर हे दोघं खेळतात आहे ना. आता सध्या सुट्टीचा टाईम आहे त्यांचा अजून. म्हणजे जेव्हा ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या होत्या ना तर तेव्हापासून त्यांची अजून स्कूलच चालू झाली नाही. आता बघू सोमवारपासून चालू होणार आहे म्हणतात, त्या मेसेज टाकला आहे. तर सोमवारपासून जातील. पण तोपर्यंत इथं दिवसभर असंच यांचं काम चालू आहे सध्या. सकाळ उठलं की इथंच बाहेर येऊन बसायचं, उठलं की इथंच येऊन बाहेर बसायचं. आणि मी जे छोटे छोटे कपडे असतात ना तर ते मी रोज मशीनला तर लावत नाही, 2-3 दिवसांनी मशीनला लावत असते. आणि जे छोटे छोटे रोजचे कपडे असतात तर ते हातानेच धुवून टाकलेली होती. ते धुवायचे होते मला, ते तेवढे धुवून घेतले. आणि एवढं करेपर्यंत भांडी पडलेली होती. भांडी तेवढी घासून आता बाहेर आलेली होती. आणि मी तुम्हाला दाखवते आता जे घरातलं आवरून येते ना तर ते सगळं काम करेपर्यंत बाहेरचं असं सगळं काही बघा. हे सगळं आता अन्वीला मी भरायला लावलं होतं, मगाशी पण सांगितलं तुम्हाला. आणि कधी कधी ना मी जर मशीनवरती बसलेले असेल शिवायला वगैरे तर अन्वीला सांगितलं की अन्वी स्वतःचे सगळं आणि हॅपीचं पण जे पण पसार असतं दोघांचं सगळं खेळलेलं तो सगळं आवरून घेते. आणि झाडूसुद्धा मारत असते मी, की कधी तिला सांगत नाही. तिच्या मनावरती असतं सगळं काय. तिला जर आवडलं म्हणजे मन आलं तिचं, मग जर मन झालं की झाडू मारायचं, पसार वगैरे सगळं आवरून घ्यायचा, तर ते सगळं स्वतः करत असते. आणि जर नाहीच करायचं असेल तिला तर अजिबात कितीही सांगा, काहीही करा, म्हणजे ती काय ऐकणाऱ्यातली नाही आहे. तर तसं झालं होतं. आज जर पसार वगैरे आवर मी झाडू मारते म्हटले, मी मशीनवरती वगैरे बसले नव्हते, फ्री होते आज. तर 2 दिवस झालं कसलंच मशीनवरती वगैरे बसायचं झालं नाही. काल पण नाही आणि आज पण नाही. काल तर मी बाहेर गेली होती आणि आज पण झालं नाही मला. म्हणजे थोडंफार जे पण येतात आहे ना तर ते सगळे तसेच पेंडिंगमध्ये आहेत. आता संक्रांतीचे ब्लाऊज मला 1-2-3 दिवसामध्ये सगळे कंप्लीट करून द्यायचे आहेत. तर तेच आता चेक केली मी आता किती जमा झालेले आहेत तर 2-3 दिवसामध्ये. आणि पहिलेचे पण होते थोडेफार, तर ते सगळे आता एकत्रित मला जेवढे पण आता संक्रांतीला द्यायचे तर तेवढेच ब्लाऊज शिवते. आणि बाकीचे नंतर जे पण निवांत शिवा असं म्हणणाऱ्यातले कस्टमर आहेत ना तर त्यांची आता मी काही शिवणार नाही आहे. बघू आता पूर्ण संक्रांत वगैरे झाल्यानंतरच मग त्या ब्लाऊजकडे लक्ष देईन. आणि फिटिंग वगैरे थोडेफार काय अल्टर वगैरे करायचे तर ते पण बघेन आता. त्यानंतर ना हा जो घरातला पसारा असतो तर तो सगळा काही पसारा आवरून घेते. आदित्य अनुश्री झोपलेले आहेत, ते जर उठलेले असतील तर त्यांना सांगत असते कधी हे पसारा वगैरे आवरून घ्या किंवा थोडंफार झाडून वगैरे कचरा असेल तो काढून घ्या. पण ते दोघी झोपले होते म्हणून हे मलाच आवरायचं आहे आता. आणि संध्याकाळचं पण कसं ना 5-5:30च्या दरम्यान मला हे सगळं काम केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि मला तसंच पण घरात बसू वाटत नाही संध्याकाळच्या वेळेस. जरा झाडून वगैरे काढलं आणि दिवसभराचा यांचा जो पण खेळलेला पसारा असतो ना तर मी 5 वाजेपर्यंतच ठेवत असते. त्यांचं कसलं पण असू दे, काहीही असू दे, मग तो सगळा काढायला लावत असते. दिवसभर कितीही करा, किती पण काहीही करा, पसारा वगैरे काही काढून खेळा, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत मी बिलकुल पण ते तसलं काही करून खेळायला नाही देते. आणि पसार वगैरे तर अजिबातच नाही आहे. त्यानंतर म्हणजे आता दिवसभर परत लहान पोरांचं कसं असतं, दिवसभर बाहेर जर नाही सोडलं तर घरात तर शांत बसणार नाही आहेत ते. आणि माझी सध्या म्हटलं तरी काही कमीत कमी 7-8 महिने झाले मी माझी टी व्ही बंद ठेवली. कारण आता टी व्हीचं पण जास्त प्रमाण मुलांचं कसं टी व्ही मोबाईल या सगळ्या गोष्टीमुळे ना ते मी बंद म्हणजे काय ठेवली नाही. पण त्या एकदा गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये एक्झाम होते फायनलच्या आदित्य अनुश्रीच्या, तेव्हा मी बंद केलेली होती. आणि तेव्हापासून ते बंदच आहे, रिचार्जच केलेलं नाही आहे. म्हटलं आता बंद आहे तर कोण टी व्हीकडे एवढं लक्ष पण देत नाही. आणि टी व्ही मी तर अजिबात टी व्ही बघत नाही. बघितलं तर थोडंफार न्यूज वगैरे आणि एखाद्या 2 सिरियल तेव्हा जेव्हा चालू होते ना तर त्या ह्याच्यामध्ये मी बघायची, जेव्हा चालू होते तेव्हा. पण आता जेव्हा बंद झाले तेव्हापासून अजिबात न्यूज नाही, काय नाही. जे पण काय बघत असते थोडंफार मोबाईलमध्येच बघत असते, न्यूज वगैरे इकडचे तिकडचे. आणि हे पण बंद आहे म्हटल्यानंतर बघायचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे चांगलं खेळण्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत सगळेच. आणि कसं लहान मुलांना टी व्ही असेल ना तर समोर ते कार्टून लाव, हे कार्टून लाव, तर त्यातच असतं. आणि सगळं खेळ वगैरे जे पण त्यांचे बालपणाचे खेळ वगैरे असतात ते सगळं
विसरून ना टी व्ही मोबाईलच्याच पाठीमागे लागायचं काम सध्या आता या न्यू जनरेशनच्या सुरू आहे असं म्हणते मी. तर टी व्ही आणि मोबाईल या 2 गोष्टींपासून शक्यतो लहान मुलांना तर अजिबात म्हणजे बिलकुल लांबच ठेवलं पाहिजे. मोबाईल तर आता एकदम तर आपण मोबाईल नाही घेऊ शकत तसं. मग एक दिवसातून एक 10 मिनिटं किंवा एक 15 मिनिटं मी एवढं देत असते. कारण जर नाही दिलं तर हॅपी वगैरे रडत असतो आणि त्याला मारलं किंवा समजावून नाही हे केलं तर कधी-कधी कळत नाही. त्यामुळे एक द्यायचं, पण एक 5 मिनिटं किंवा मोजून 10 मिनिटं मी देत असते आणि त्यानंतरनं लगेच टाईम झालं की लगेच काढून घेत असते. कारण त्याला देताना सांगत असते मी की 5 मिनिटं किंवा 10 मिनिटच बघायचं आहे हॅपी, मी तुला नंतर काढून घेणार आहे मी मोबाईल. मग तेव्हा असं सांगितलं आणि घेताना तर म्हणजे शांत बसत असतं. नंतर अजिबात दिवसभर मागत नाही आहे. तर असं असतं. आणि थोडंफार कधी पप्पा वगैरे आले तर पप्पांचा थोडंफार लाड आहे. त्यामुळे थोडंफार तेव्हा बघायचं वगैरे होऊन जातं. म्हणजे एक 10-15 मिनटं एक्स्ट्रा वगैरे पप्पा आल्यानंतर थोडंफार पप्पांचा मोबाईल वगैरे असं. पण शक्यतो मी ह्या सगळ्या गोष्टी टाळतच असते. तर आता हे सगळं झाडून वगैरे झालेलं आहे. आता संध्याकाळची एवढी थंडी वाढते ना, म्हणजे दिवसभर तर थोडीफार असतेच आहे, पण ऊन वगैरे बाहेर पण एवढं कमी आहे. पण जेवढं आहे तेवढ्यामध्ये जर दिवसभर एवढी काही हे होत नाही. पण संध्याकाळी 5 वाजले किंवा 4 वाजले की अजून थंडी वाढत असते. आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं मला विसरले की हे जे हे बघताय ना तुम्ही सगळं सोफा वगैरे, माझी मशीन अशी होती आणि ते मी त्या दिवशी व्हिडिओ केलेला होता सगळं इकडं तिकडं सगळं पसारायचं वगैरे, इकडं शिफ्ट करायचं सामानाचं वगैरे सोफ्याचं. पण ना नेमकं काय झालं, मी त्या दिवशी माझं जे ईमेल आय डी वगैरे चेंज करत होते ना आणि माझे जे जुने ईमेल आय डी होते ना तर ते सगळे मी डिलीट मारले. आणि म्हणजे भरपूर झाले होते माझ्याकडे जे इन्स्टाचे वगैरे आणि यूट्यूबचे असे बरेच काही असे अकाउंट वगैरे माझ्या ह्या सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्याकडे ईमेल आय ड्या आणि असंच वेस्ट पण 1-2-3 ईमेल आय डी होते जे म्हणजे की त्याच्यामध्ये काय पण नव्हतं आणि त्याचा वापरही मी करत नव्हते. तर तसे ईमेल आय डी होते म्हणून मी ते डिलीट वगैरे केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेफार वगैरे व्हिडिओज हे सेव्ह होत होते वाटतं. मग ते डिलीट केल्यानंतर थोडंफार गडबड झालं, गुगल ड्राईव्हचं काहीतरी झालं आणि त्यानंतरनं मला ते माहिती नव्हतं. ते व्हिडिओज सगळे त्यातच होते आणि ते सगळे डिलीट झालेले होते. बऱ्याच थोडेफार माझ्या कॉन्टॅक्ट्स पण गेलेले आहेत त्याच्यामध्ये, जे पण होते त्या आय डीमध्ये, ईमेल आय डीमध्ये तसं झालेलं होतं. त्यामुळे जे मी हे सामानाचं शिफ्टिंग वगैरे केलेलं आहे ना, तर तो व्हिडिओसुद्धा त्यातच गेलेला होता वाटतं. मग तो डिलीट झालेला आहे. ते सांगायचं होतं मला की आधी मी ह्या साईडला आता मशीन जशी ठेवली आहे ना, तर त्या पद्धतीने सोफा ठेवलेला होता आणि त्याच्यासमोर असं थोडंसं जागा राहिलेलं होतं आणि तिकडंच मी अशी मशीन दारामध्ये ठेवलेली होती. आणि ते येता जाता खूप असं येणाऱ्यांना जाणाऱ्यांना त्रास व्हायचा कस्टमरला वगैरे, आणि आलेले कस्टमर दाराच्या बाहेरच थांबून मला बोलायचे आणि दाराच्या बाहेरच जे पण काय सांगायचं ते सांगायचे. आणि ते तसं एकदम अवघडल्यासारखं होतं, बरोबर नाही वाटत ते एकदम असं कस्टमरसोबत असं वागणं वगैरे. आणि कोण येणारे आतमध्ये येत होते मला असं एकदम असं ओलांडून वगैरे इकडे राऊंड मारून आतमध्ये, पण न येणारे शॉर्टकट थोडंफार काम असेल तर ते तसं सांगून बाहेरच्या बाहेर जायचे. मग त्यामुळं म्हटली नको ते आता आतमध्ये असं ह्या साईडला ठेवूया आपण, म्हणून मग याच्या सोफा जो आहे तर तो सोफा इकडे असं ठेवलेली आहे आणि तिकडे मशीन ठेवली. पण मला वाटतं की सध्या जे असं ठेवलेलं आहे ना तर तेच छान वाटतं आधीपेक्षा पण. आणि आधी खूप असं एकदम मध्ये मध्ये वाटत होतं. मशीन जी होती अशी आडवी होती, आता अशी आहे ना तर नाही आडवी नाही, उभी होती. तर त्यामुळे मला दरवाजात बसावं लागायचं. तुम्ही कित्येक वेळा नोटीस केलं असेल शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे तेव्हा मी काही लॉंग व्हिडिओज वगैरे टाकायचे नाही एवढे जास्त करून. चला तर मग आता वेळ झाली व्हिडिओ एंड करायची इथे. चहा वगैरे पिली आहे मी. आता भेटूयात उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ. थोडं जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.